आम्ही एसआयटी कडे सीडीआर मागतोय, मग दमानिया यांच्याकडे सीडीआर आले कुठून? दमानिया यांना सीडीआर पुरवतंय तरी कोण? शिवसेना युबीटीच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हा सवाल केलाय. खरातला भाजपच्या नेत्यांचा एकही कॉल नाही असा सवाल देखील त्यांनी केलेला आहे. या सीडीआरच्या मुद्द्यामध्ये मला प्रश्न पडलाय. म्हणजे सीडीआर निघाले ही चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा अंजली दमानिया म्हणतायत, अगदी घाईघाईने सांगतायत की हे सीडीआर आलेले आहेत, मुळात दमानियांकडे सीडीआर आले कसे? आम्ही दमानियांची माहिती आमच्याकडून पण आम्ही शेअर केली, पण आमच्या बॅक ऑफ द माइंड एक प्रश्न पुन्हा पुन्हा येतोय की दमानियांकडे सीडीआर कुठून आले? ज्या माहिती सरकार खात्याच्या अतिशय गोपनीय असतात, काही वेबसाईट असतात, काही व्यावसायिक माहिती असते, काही सांपत्तिक स्रोत असतात, हे आम्ही म्हणजे माझ्यासारखा माणूस की ज्याच्याकडे एक चिकार नेटवर्क आहे, तरी आम्ही सतत म्हणतोय की आम्हाला एसआयटीने सीडीआर द्यावे. आम्ही पोलिसांना कायदेशीर मागणी करतो. अगदी त्याच वेळेला जर दमानिया माहिती बाहेर काढत असतील तर दमानियांना माहिती पुरवतो कोण? दमानियाचे स्रोत कोण? दमानियांनी सांगितलं पाहिजे. त्यांचं कॉल रेकॉर्डिंगचा तपशील सांगितलेला आहे, चांगली गोष्ट आहे की त्यांनी एकनाथ शिंदेचे किती कॉल आहेत ते सांगितलं. पण एकनाथ शिंदेच्या सोबतच ज्यांनी पहिल्यांदा याला पर्यटन दर्जा दिला, मार्च 2018 मध्ये क वर्गाचा पर्यटन दर्जा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिला. त्या जयकुमार रावलांनी नंतर मंदिर सुशोभीकरणाला सुद्धा साधारण 1.5 कोटीचा निधी दिला. या जयकुमार रावलांचा एकही कॉल दमानियांना सापडलेला नाही का? प्रश्न पडतोय आम्हाला. कारण भाजपच्या एकाही माणसाचा कॉल नाहीये. हे भाई कुछ तो गडबडी हो रही है. त्यामुळे भाजपच्या एकाही नेत्याचा कॉल त्या खरातला झाला नाही का, हे एकदा जरा चेक झालं पाहिजे. मी काही पुरावे मांडते, मध्येच पुण्यातल्या कोणीतरी एक बाई नीलम गोरेंबद्दलची काही तथ्य समोर आणतायत, दमानिया रोज नवी तथ्य आणतायत. जर सगळी तथ्य आम्ही आणतोय तर मला वाटतंय मग आमच्याच सगळ्यांची मिळून एक एसआयटी नेमली पाहिजे. कारण एसआयटी कडून तर काहीच तथ्य येत नाहीयेत पुढे. एसआयटी कडून जो तपासाचा वेग असायला पाहिजे तो वेगच येत नाहीये. एसआयटी कडून आम्ही कॉल रेकॉर्डची मागणी करत होतो की एसआयटीने सीडीआर काढावेत, एसआयटीने संपत्तीचे स्रोत तपासावेत. जर एसआयटी कडून कुठलाही तपासाला वेग येत नाही, ही सगळी माहिती बाहेर येते. एसआयटी जाणीवपूर्वक बातमी लीक करते का? एसआयटी स्वतः अधिकृतरित्या बातम्या देणं टाळत आहे का? एसआयटी रिस्क घेणं टाळत आहे का? सुषमा अंधारे यांनी अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत. एकाही भाजप नेत्याचा सीडीआर का समोर आला नाही असा देखील सवाल सुषमा अंधारे यांनी केलेला आहे.